नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी माझी भूमी हे ॲप। तर या ॲपमधून तुम्ही 7/12 उतारा, 8 उतारा, गाव नकाशा, फेरफार नोटीस, नोंदणी सूची आणि बरेच काही मोबाईलवर पाहू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्ही ॲपविषयी संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि तुम्ही या सर्व गोष्टी मोबाईलमधून तुमच्या ॲप माझी भूमी ॲप यामधून काढू शकता। कारण जास्त अवघड हे ॲप नाही। तर मित्रांनो, तुम्हाला हे ॲप घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील ठिकाणी प्ले स्टोअरला ओपन करून घ्यायचं आहे। प्ले स्टोअरला ओपन केल्यानंतर सर्चमध्ये जाऊन माझी भूमी अशा प्रकारे सर्च करायचे। सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर 7/12 8 माझी भूमी अशा पद्धतीने हे या ठिकाणी ॲप ओपन होईल। तर हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्या। ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचे स्वागत आहे, तुम्ही कोणती सेवा वापरू इच्छिता या अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस या ठिकाणी दिसून येणार आहे। तर यामध्ये तुम्ही डिजिटल 7/12 ही काढू शकता। तर नवीन जुने डिजिटल 7/12, आपली चावडी, फेरफार व मोजणी नोटीस, त्यानंतर भूनक्षा म्हणजे गावचा नकाशा, त्यानंतर नोंदणी सूची क्रमांक 2, तसेच इतर सर्व सुविधा तुम्हाला या ॲपमध्ये मिळून जातील। तर तुम्हाला या ॲपमध्ये ॲड येतील, तर त्यासाठी तुम्हाला खाली जाहिरातीमुक्त अशा पद्धतीने ॲड तुम्ही 2 पाहिल्या तर तुम्हाला हे ॲपमध्ये कुठलीही ॲड येणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला 7/12 काढायचे असतील तर नवीन जुने डिजिटल 7/12 या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही नवीन 7/12 या ठिकाणी फ्रीमधलेही काढू शकता। आणि जर तुम्हाला डिजिटल हवे असतील तर तुम्ही डिजिटल स्वाक्षरीत 7/12 8 अशा पद्धतीने या ठिकाणी दिसत आहे, त्यामधून तुम्ही 7/12 काढू शकता। तसेच जमिनीचे जुने कागदपत्र या ठिकाणावर तुम्ही क्लिक करून इथून तुम्ही लॉग इन करून ठिकाणी मित्रांनो काढू शकता। जर फ्रीमधले 7/12चे काढायचे असेल तर तुम्हाला लॉग इन करायची गरज नाही। तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली या ठिकाणी तुम्ही जुने फ्रीमधून 7/12 काढू शकता। तर डिजिटल स्वाक्षरीत 7/12 काढण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी साइन इन करून तुमचा डिजिटल 7/12 तुम्ही काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन जुने डिजिटल 7/12 तुम्ही काढू शकता। तर आपली चावडीवरती जाऊन तुम्हाला तुमचे काही 7/12 फेरफार, मोजणी नोटीस अशा पद्धतीने जर काय पाहायचं असेल तर तुम्ही इथून पाहू शकता। तसेच भूनक्षावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाच्या या ठिकाणी नकाशा पाहायचा असेल तर तुम्ही इथून तुमच्या गावाचा या ठिकाणी नकाशाही सहज तुमच्या मोबाईलमधून ह्या ॲपमधून पाहू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधूनच सर्व गोष्टी एकाच ॲपमध्ये तुम्ही या ठिकाणाहून पाहू शकता। जर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीने सर्व टाकून घेतल्यानंतर तुम्हाला एंटर गट नंबर करायचा आणि तुम्हाला लगेच या ठिकाणाहून नकाशा मिळून जाईल। त्यानंतर नोंदणी सूची क्रमांक 2 वरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणाहून तुम्हाला सर्व गोष्टी तुम्ही इथून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने घर बसल्या तुमच्या मोबाईलमधूनच तेही एकाच ॲपमधून या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता। तर डाउनलोड झालेल्या जर काही फायली असतील तर तुम्हाला खाली दिसून येतील। तर डाउनलोड केलेल्या फाईल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर सर्व तुम्ही 7/12 काही काढले असतील तर त्या सर्व या ठिकाणाहून येऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही माझी भूमी ॲप हे वापरू शकता, कारण की सर्व गोष्टी तुम्हाला एकाच ॲपमधून या ठिकाणी मिळणार आहेत। अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून 15 रुपयामध्ये या ठिकाणाहून डिजिटल 7/12 काढू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या ॲपचे सर्वात मोठे फायदे काय असतील तर तुम्हाला घर बसल्या जमिनीची तुम्हाला माहिती मिळणार आहे, वेळ आणि पैसा वाचणार आहे, तसेच सरकारी माहिती मोबाईलवर तुम्हाला उपयोग म्हणजे वापरास मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माझी भूमी ॲपबद्दल माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।